मुसळधार पावसामुळे निगडी या ठिकाणच्या प्रसिद्ध भक्तिशक्ती पुलाला थेट धबधब्याचं रूप आलं. पुण्याला आज पावसाचा रेड अलर्ट आहे. रात्रीपासून पावसाचा जोर पुणे महाभागामध्ये वाढले. मोरिया गोसावी मंदिर पाण्यात गेलंय. पवना नदीच्या महापुरामुळे मंदिर पाण्यात गेलंय. नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जेवढं मला प्रेम केलं त्यासाठी मनापासून धन्यवाद. आणि आज काय चॅलेंज नाही, कारण की बाहेर सुद्धा जाता येत नाही, बाहेर पडताच येत नाही पावसामुळे. एवढं पुण्यात बेकार हाल चालू आहे. तुम्ही नेटवर या सोशल मीडियावर बघू शकता, तुम्ही रील पण आले असतात तुमच्यापर्यंत की पुण्यात एवढं पाणी झालंय ना, कुठंच माणसाला जाता येणार आणि काही सुद्धा हालचाल करता येत नाही. शाळेला सुट्ट्या दिल्यात, ऑफिस बंद पडल्यात, काय काय. तर आज आपण बघणार आहे की कुठं कुठं केवढं, आजचं टॉपिकच ते कुठं कुठे एवढं पाणी साचले ना की तळ नदी झाली, असं बेकार झाले. तर आपलं व्हिडिओचा टॉपिक तेच आहे, जिथं जिथं पाणी झाले तिथं जाऊन आपण फक्त व्हिजिट मारणार आहे, तुम्हाला दाखवणार आहे, तुम्हाला दाखवणार की पुण्यात काय हाल चालू आहे. चला व्हिडिओ स्टार्ट करूया. इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे. जरा नवीन ट्राय केले काय ते करायचं तर व्हिडिओला सपोर्ट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये सांगा काय चुकलं असेल तर. चला. तर सगळ्यात पहिलं बघा, आमच्या घरापाशी एवढं तळ साचलंय ना की माणसांना काहीच सुद्धा करता येत नाही. एवढं पावसाने डेंजर झालं. आमच्या घराच्या बाहेर एवढं तळ साचले, तर बाकी जागी एवढं बेकार झाले ना, तर ते पण तुम्हाला दाखवणार. तर चला ना, आपल्या सोबत आहे आपलं मेन गडी शिवदादा. शिवदादा मजा येणार आहे का? कशी? म्हणजे फिरून हा? पाणी बघून सुट्टी का शाळेला? सुट्टी मग काय म्हणायचं शाळेला सुट्टी म्हणलं? शाळा सुट्टी आता नदी भरल्यात, हा, त्यामुळे आता सुट्ट्याच. सुट्ट्याच. आता कधी शाळा चालू होणार आहे? आता उद्यापासून चालू असणार. शाळा हा, आपला तयार झाला एकदम बेस्ट, एक नंबर. आता तुम्हाला क्लिअर दिसेल किती पाणी आले बघा. या पुलावर हा असं म्हणताय पावना नदी. हे बघा ट्रॅफिक. ही पावना नदी, हा पावना नदी. हे बघा मित्रांनो, हे पाहुणा नदी पाणी निघत भरले. काय हे बघा ट्रॅफिक किती आहे. मित्रांनो, आम्ही गेलतो, एवढं पावसात भिजलोय. पाऊस होता, मला शूटिंग काय पूर्ण काढू शकलो नाही मी, पण जेवढ्या क्लिप काढल्यात ते सगळे तुम्ही बघितले असतील. आता डायरेक्ट बघा अवतार बघा, सगळं भिजलो. दादा तर बघा, दादा नाही भिजला, पण काय माहिती काय विषय, दादा रेनकोट एकदम डायरेक्ट प्रोटेक्शन म्हणजे त्याने सगळं रेनकोट घातलं, मी पण घातलेला, पण काय विषय झाला माझा, मी भिजलो. मी गाडी चालवत होतो ना, म्हणून मी भिजलो. वडापाव बाहेर खायचा होता, आता पार्सल आणलाय, खाऊ, मग दादाला सोडायचंय. हा, आणि दादाला क्लासला पण सोडायचं होतं, म्हणून आम्हाला लवकर येणं भाग होतं, म्हणून लवकर पण आलोय. दादाला आता क्लासला लावायचं. क्लासला जाणार ना जा ना. का बुडवणार पावसामुळे? दादा खाऊ पहिलं, मग ह्याला सोडायचं. चला पहिलं चेंज करतो मी पूर्ण. तर माणसं आजारी पडायला लागले तर देवा काही वाघ भिजायचं नुसतं, कपडे घाला पण टाळलं नुसतं येणं. चहा तर होतोय, कारण की पावसात भिजले म्हणून चहा तर लागतोय. चहा तर घराचे कपडे जाऊ, आणि पावसाळ्यात एक लय मोठी प्रॉब्लेम येतो की कपडे वाळत नाही. मग कसले मग आता कपडे घातले मी इस्त्री नाही, ह्याला हेच घालावं लागणार, की कपडे भिजणारी मला माहित नव्हतं ना, तर मी एक अरेंज केली असते कपडे, पण कपडे भिजलेत म्हणून आता हेच घालावं लागणार आहे. तुम्हाला माहित आहे, आम्ही चिंचवडला गेलतो, पाणी बघा तिथं पाणीच नव्हतं, म्हणजे सगळं साफ झालं. आता काय नाही, पुलावर पाणी नाही, काय नाही, एक ना ओके झालंय. पण आम्ही भिजलो. क्लासला जायचं आता आपल्याला, जाणार ना? जाणार वडापाव खातो जरा. टाइम झाला, चल क्लासला, चल 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 आवर. 4-5 दिवस झाले एक प्रॉब्लेम फेस करावा लागतो मला, म्हणजे सगळ्याला, ज्या एरिया डांगे चौक या पुण्यामध्ये जे राहत असतील ते लाईट सारखीच जाते, सारखीच, म्हणजे एक अर्धा तास लाईट थांबते, परत जाते. डीपी जळतो, पावसाळा चालू म्हणून डीपी तर या सीझन मध्ये जळते असतो, लाईटीचा प्रॉब्लेम लय. क्लासला जायचं ना, फोन बघते. चल तर शिवदादाला क्लासला सोडलंय, आणि येता येता मी जिथं तुम्हाला मगा व्हिडिओ दाखवणार होतो, स्टार्ट करणार होतो व्हिडिओ, तिथं आता पाणी मगा नव्हतं, पण आता पाणी एवढं झालंय कारण की मगा पाऊस पडला, त्यामुळे पाणी लय झालं. तुम्ही बघितलं असेल आता ह्याच्या आजचा व्हिडिओ,
तिथं पाणी एवढं झालं मी गाडीवरनं शूटिंग काढली ती तिथं असं गाडी एकदम गाड्या एवढ्या बुडतात कमरे एवढ्या गाड्या बुडतात एवढं आता कमी झाले पण मग कमरे एवढ्या गाड्या बुडत होत्या एवढं पाणी होतं. हा लय दिवसात हा कॅरम बोर्ड काढला आत होता पप्पाने ठेवलेला तर हे कॅरम बोर्ड काढला कारण की हा लय जुना मी बारका असतानाचा कॅरम बोर्ड आहे तर हे काढलाय मी मग आवरच होता तर मग चला खेळावं पण शिवदादा घरी गेलाय त्याचा अभ्यास आहे काय टेस्ट आहे तर ते घरी गेला ते तर मग मी अपेक्षाच खेळणार आहे सध्याला आता भाजी आणायला चाललोय कारण की घरी भाजी नाही हिला पाणीपुरी पण खायची होती म्हणलं चल मग भाजी पाणी येते आता तर चला तिकडनं आल्यावर डायरेक्ट कॅरम खेळू लय दिवसात नाही खेळतोय म्हणून चला. त्याला एकच बाप. तर कॅरम काढलाय खेळायला सोंगट्या त्या कॅरम खेळायला आणि बघू काय तो कोण जिंकतंय नीट बघितलं तुला भाई लय जुना आहे कॅरम हा सगळं बघा ना पाण्यानं असं हे फुलून गेलंय पार तुटलंय तरी आम्ही खेळतोय पावडर कुठली वापरते बघा तोंडाला लावायची पावडर कॅरमला आम्ही वापरतोय विचार करा अपेक्षा खेळते पण तुम्ही खेळ झाला डाव झाला ओ भाई पहिलं ओपनिंग आईला जावा माझी बारी भाई झालं मी एवढ्या केवढ्या जिंकलेत फक्त काळ्या ती पण काळ्या आणि हिच्याकडे बघा हिने सगळ्या कवड्या राणी पण एक जिंकली आणि फक्त आता बघ एकच राणी राहिली ते पण आता मला निघते का नाही काय माझी मला माहित नव्हतं एवढं परफेक्ट खेळते कॅरम एकच राणी राहिली बघू कोणाला निघते शेवटची राणी एक विषय झालाय हिला ही पण राणी निघली निघते का नाही बघू आपण अरे भाई मी असंच राहिलो बघा माझ्या फक्त काळ्या कावड्या येत्या तर विनर आहे अपेक्षा एवढी चांगली कधीपासून खेळायला लागली तू कॅरम हा म्हणजे भाई मला हरवलं मी तर सगळ्या काळ्या कवड्या काढलेल्या सगळ्या कवड्या ते काढल्या माझ्या 50 रुपये असतील तर हा व्लॉग इथं एंड करतो आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा नसेल काय आवडलं तर कमेंट मध्ये जाऊन सांगा काय चुकलं मी सुधार करेल त्यात आणि भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये तब तक केले बाय.